अधिक मास महात्म्य अध्याय 24. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. अधिक मास महात्म्याच्या या 24व्या अध्यायात सद्गुरूंची कृपा, ब्राह्मण सेवेचं सामर्थ्य आणि दान धर्माचं महत्त्व लक्षात येतं. मागच्या अध्यायात आपण पाहिलं की द्विजशर्माच्या कन्येला एका वेश्येने आपल्याकडे नेलं होतं आणि तिचा भाऊ नारायणाच्या म्हणजे त्याच्या सद्गुरूंच्या कृपेने कसा उद्धार पावला होता. परंतु आता नारायणाच्या मनात त्या ब्राह्मण कन्येची चिंता सतावत होती. एके दिवशी त्या कन्येचा शोध घेण्यासाठी नारायण विविध नगरांमध्ये फिरू लागला. अखेर त्यांना एका समृद्ध नगरामध्ये ती ब्राह्मण कन्या आढळली. एका श्रीमंत वेश्येने तिला लहानपणीच आपल्या घरी आणलं होतं. काळाच्या ओघात ती मुलगी अत्यंत सुंदर, तरुण आणि धनाढ्य झाली होती. परंतु तिच्या घरी दास-दासी, धनसंपत्ती, रथ, घोडे, ऐश्वर्य फार मोठ्या प्रमाणात होतं. नारायण तिच्या घरी गेले. त्या कन्येने प्रथम त्यांना ओळखलं नाही. मग नारायणाने तिला तिच्या जन्माची, आई वडिलांची आणि भावाची आठवण करून दिली. तेव्हा तिला आपला भूतकाळ आठवला. तिने ओळखलं की आपल्या वडिलांबरोबर राहणारे, त्यांची सेवा करणारे हे नारायण आहेत. हे समजताच तिचं मन व्याकुळ झालं. ती नारायणाच्या पाया पडून रडू लागली. म्हणाली, माझं जीवन अत्यंत पापमय झालंय. मला माता पित्यांची सेवा करता आली नाही, धर्मकर्म करता आलं नाही, माझ्या हातून दानधर्म घडला नाही. आता माझा उद्धार कसा होईल? तेव्हा तिचा पश्चाताप पाहून नारायणांचं हृदय द्रवलं. त्यांनी तिला धीर दिला आणि सांगितलं की जर तुला खरोखर मुक्ती हवी असेल, तुला पापमुक्त व्हायचं असेल तर तुझ्या संपत्तीचा त्याग कर. घर, धन, दासदासी, जनावरं, वैभव सगळं ब्राह्मणांना दान करून टाक आणि मनातून आसक्ती सोड आणि भगवान विष्णूंचं स्मरण कर. तिने पण नारायणांना गुरु मानलं आणि सद्गुरूंच्या वचनावर तिने पूर्ण विश्वास ठेवला. दुसऱ्या दिवशी तिने स्नान करून नगरातील ब्राह्मणांना बोलवलं आणि संकल्पपूर्वक आपलं सर्व धन, जनावरे, दासदासी आणि घरातील सर्व संपत्ती दान करून टाकली. स्वतःकडे फक्त अंगावरचं वस्त्र, बाकी काहीही तिने ठेवलं नाही. नारायणांनी तिला आणखीन एक नियम सांगितला की आता या वेश्या व्यवसायासाठी जो कोणी व्यक्ती तुझ्याकडे येईल त्याला 3 सहस्त्र मुद्रा हा नियम सांगायचा. म्हणजे त्याच्याकडून 3 सहस्त्र मुद्रा घ्यायच्या आणि त्या देखील ब्राह्मणांना दान करून टाकायच्या. मग त्या स्त्रीने ती देखील आज्ञा स्वीकारली. त्या रात्री योगायोगाने ब्रह्मदेवानेच एका व्यापाराचं रूप धारण केलं आणि तिला 3 सहस्त्र मुद्रांचा नेम दिला. पण त्या स्त्रीने एकही मुद्रा स्वतःकडे न ठेवता ती देखील ब्राह्मणांना दान करून टाकली. हे पाहून नारदांनी ब्रह्मदेवाला संपूर्ण वृत्तांत सांगितला. ब्रह्मदेवांनी आश्चर्य व्यक्त केलं. त्यांनी पुन्हा अधिक धन तिच्याकडे पाठवलं, परंतु तिने स्वतःकडे काही ठेवलं नाही. दिवसेंदिवस धनाची रक्कम वाढत गेली, पण तिचा त्याग आणि वैराग्य तितकंच दृढतेने वाढत गेलं. 3 दिवस सतत उपवास करून तिने स्वतःसाठी काहीही ठेवलं नाही. तिच्या मनात केवळ सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन आणि परमेश्वर प्राप्तीची तळमळ होती. तिचा दृढ निश्चय, निष्काम दान आणि सद्गुरूंवरची अखंड श्रद्धा पाहून ब्रह्मदेव अत्यंत प्रसन्न झाले आणि अखेर त्यांनी दिव्य विमान पाठवून त्या स्त्रीला ब्रह्मलोकात बोलवण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या ब्राह्मण कन्येने एक अट घातली. ती म्हणाली, माझे सद्गुरू नारायण यांच्याशिवाय मी कोणत्याही विमानात बसणार नाही. तिची गुरु भक्ती पाहून ब्रह्मदेव आणखीन प्रसन्न झाले आणि त्यांनी नारायणालाही तेथे बोलावून घेतलं. तिचे सद्गुरू आणि शिष्या दोन्हीही त्या दिव्य विमानात बसून ब्रह्मलोकात गेले. अशा प्रकारे सद्गुरूंच्या कृपेने, निष्काम दानाने आणि खऱ्या पश्चातापाने त्या ब्राह्मण कन्येचा उद्धार कसा झाला हे कळतं. ज्या स्त्रीच्या नशिबात वेश्या व्यवसाय लिहिला होता, अखेर ती ब्राह्मण कन्या ब्रह्मलोकाची अधिकारी ठरली. या कथेतून आपल्याला महत्त्वाचा संदेश मिळतो की भूतकाळात तुमच्याकडून कितीही मोठ्या चुका झाल्या असतील तरी पश्चाताप जर केला आणि खऱ्या अर्थाने जर तो पश्चाताप असेल आणि सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही जर दान, धर्म आणि भक्तीचा मार्ग स्वीकारला तर उद्धार होतो हे निश्चित. इति श्री अधिक मास महात्म्ये चतुर्थ विंशतितमोऽध्यायः.